नमस्कार. सरकारनामा विशेषमध्ये मी उमेश गवडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 4 दिवसापूर्वी ई फेरफार नव्या स्वरूपात 7/12 उतारा कशा स्वरूपात असेल त्याचं लॉन्चिंग झालं. माननीय राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये नव्या फेरफार प्रक्रियेचं, नव्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. या सगळ्या मागं जे होते गेली 4 वर्ष अथकपणे काम करून ज्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला ते उपजिल्हाधिकारी रामदास जगताप आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नवीन प्रक्रिया काय आहे, नवीन 7/12 कशा पद्धतीनं असणार आहे, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्याचा उपयोग कसा होईल आणि तो अधिक चांगल्या पद्धतीनं बिनचूक कशी असतील, या एकूण सगळ्या प्रकल्पाची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. रामदास जगताप साहेब ई फेरफार ई 7/12 प्रकल्पाचे राज्याचे कोऑर्डिनेटर आहेत, राज्याचे समन्वयक आहेत. गेली 4 वर्ष त्यांनी अथकपणे काम करून हा सगळा प्रकल्प मार्गी लावलेला आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला आता ई 7/12 त्याला घर बसल्या त्याचा 7/12 बघता येईल. त्याच्यात जर काही चुका असतील तर त्याच्या करेक्शनसाठी ॲप्लिकेशन करता येईल. हा सगळा एकूण जो काही प्रकल्प आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती जी की प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी पडेल, त्याच्यात त्याला पडणारे प्रश्नांची उत्तर मिळतील अशा पद्धतीनं आपण जगताप साहेबांशी बोलणार आहोत. सर, मला पहिल्यांदा सांगा की हा एकूण जो प्रकल्प आहे त्याची सुरुवात कशी झाली आणि नेमकं इथंपर्यंत 4 वर्षात आपण कसं आलो? नमस्कार. मी सगळ्या राज्यातल्या नागरिकांसाठी, खरं म्हणजे आपल्याला हा ई फेरफार प्रकल्प म्हणजे काय आहे, तो कधी सुरू झाला आणि त्याचा कसा फायदा आहे सामान्य जनतेसाठी, याचा थोडासा विचार असं केला तर आपण राज्य शासनाने 7/12 संगणकीकरण सुरू केलं साधारणतः 2001ला. 2001ला एक केंद्र शासनाने एक अभियान सुरू केलं आणि 7/12 संगणकीकरण म्हणजेच अधिकार अभिलेखांचं आधुनिकीकरण नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामध्ये पहिला उद्देश हा संगणकीकृत 7/12 हा होता आणि 2002 पासून साधारणतः 2004, 5, 6, 7, 8पर्यंत पूर्ण डेटा एंट्रीचं कामकाज सुरू झालं. परंतु त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि स्टँड अलोन मोडमध्ये म्हणजे जिल्हाधिकारी स्तरावर, तालुका स्तरावर तो डेटाबेस होता आणि तो 7/12 संगणकीकृत झाला का त्याचे प्रिंटआउट काढून गावोगाव वाटप केलं जात होतं. मात्र पुढे केंद्र शासनानेची जी ही अर्थसहाय्यित योजना होती ती 2011-12ला ऑनलाईन फेरफार किंवा ऑनलाईन 7/12 व्हावा असे निर्देश केंद्र शासनाने दिले आणि मग हा जो प्रकल्प संगणकीकृत 7/12चा होता तो ऑनलाईन फेरफार किंवा ऑनलाईन 7/12 असा सुरू झाला. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता नुसतं ऑनलाईन करून उपयोग नाही, तर नंतर डिजिटल इंडिया मिशन नावाचा प्रोजेक्ट केंद्र शासनाने सुरू केला आणि डिजिटल इंडिया मिशनमध्ये या प्रकल्पाचा समावेश करा आणि त्याला DILRMP असं म्हटलं. आधी हा जो नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम होता तो आता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम असा झाला आणि डिजिटल इंडिया मिशनमुळं गेल्यामुळं पंतप्रधान कार्यालयाचा रिव्ह्यू सुरू झाला आणि मग ह्याला गती आली आणि आता फक्त ऑनलाईन फेरफार किंवा ऑनलाईन 7/12 न राहता तो आता डिजिटल 7/12 किंवा डिजिटल फेरफार झाला. म्हणजे हा प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस संगणकीकृत 7/12 होता, नंतर तो ऑनलाईन 7/12 झाला आणि आता हा डिजिटल 7/12 आहे. या प्रकल्पाची ही प्रगती आहे. खूप आपण टप्पा मोठा गाठलेला आहे आणि आता डिजिटल स्वरूपामध्ये 7/12 पूर्ण राज्यातील जनतेला उपलब्ध होऊ लागलेला आहे. सर, एक नवा जो 7/12 आपण 4 दिवसापूर्वी त्याचं जे लॉन्चिंग झालं तर 7/12 जुना 7/12 आणि नवा 7/12 तुम्ही मला वाटतं की 10-12 प्रकारचे काही त्याच्यात फेरबदल केले, ते नेमके कशा स्वरूपाचे बदल आहे? हां, मी पहिल्यांदाच क्लिअर करतो, अजून त्याचं लॉन्चिंग झालेलं नाही, फक्त शासनाने मान्यता दिलेली आहे, शासन निर्णय झालेला आहे. ज्यावेळेस 7/12 संगणकीकरण करण्यात आलं त्याच्या आधी ज्यावेळेस हस्तलिखित 7/12 होता तो हस्तलिखित 7/12 राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने थोडासा जतन करण्याची प्रक्रिया होती. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये 3-4 वेगवेगळे कायदे होते, जमीन महसूल कायदे. ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा हा जो भाग आहे त्यात तिथे वेगळा कायदा होता, मराठवाड्यामध्ये वेगळा कायदा होता, विदर्भामध्ये वेगळा कायदा होता, CP अँड बेरर ॲक्ट वगैरे होता आणि ह्या सगळ्या कायद्यांचं एकत्रीकरण करून संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस झाला त्यावेळेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अस्तित्वात आला. असं आल्यानंतर 1971 साली सगळ्या कायद्यांचं एकत्रीकरण करून 7/12चा एक नमुना डिझाईन झाला आणि त्याला गाव नमुना 7 आणि 12 मिळून 7/12 असं म्हणायला सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे अधिकार अभिलेख जतन करावेत राज्यभरामध्ये असे निर्देश झाले. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी परंपरागत पद्धत होती त्याच्यामध्ये काही गोष्टी तशाच राहून गेल्या आणि मग संगणकीकरण करताना जर समानता नसेल तर हे करणं शक्य नाही. म्हणून ज्या ज्या अडचणी लक्षात आल्या त्या अडचणी आणि
जे महसूल विभागातला आमचा जो अनुभव आहे आणि सामान्य माणसाला अधिक माहितीपूर्ण किंवा अधिक अचूक सातबारा कसा देता येईल या दृष्टीने काही सुधारणा आम्ही प्रस्तावित केल्या होत्या जबाबदारी आयुक्त कार्यालयाच्या वतीने शासनाला, आणि शासनाने त्या मान्य केल्या आणि मागच्या आठवड्यामध्ये 2 सप्टेंबरला त्याचा शासन निर्णय झाला. आता शासन ठरवेल का कोणत्या तारखेपासून त्याची अंमलबजावणी सुरू करायची, परंतु त्याची अंमलबजावणी लवकर सुरू होईल. तुम्ही आता बोलताना सांगितलं की 7/12 आणि 8 खरं तर शेतीशी संबंधित लोकांना आणि शेतीशी संबंधित नसणाऱ्या अनेकांना प्रश्न पडतो 7/12 म्हणजे काय आणि 8 म्हणजे काय, नेमका दोन्हीमध्ये फरक काय असतो? म्हणजे 8/12 काय नोंद, 7/12 नोंद काय असते आणि 8मध्ये काय नोंद असते? 7/12 म्हणजे कोणत्याही जमिनीचा जो तुकडा आहे त्याचे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. त्याचा मालक कोण आहे, त्याचं क्षेत्र किती आहे, जिरायत क्षेत्र किती आहे, बागायत क्षेत्र किती, त्याचा आकार किती आहे, त्याचे अनेक खातेदार असतील तर ते खाते नंबर काय आहे, क्षेत्र काय आहे, त्याच्यावर काय बोजा आहे का, कोणाच्या बँकेचं कर्ज आहे का, ताबा आहे का, जप्ती आहे का, इतर अधिकार असतील. आणि त्यातला नमुना 12 जो आहे तो पिकांच्या नोंदी असतात. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये काय पीक घेतलेलं आहे, म्हणजे खरीप हंगामामध्ये काय पीक आहे, रब्बीमध्ये काय आहे, उन्हाळी हंगामात काय आहे, पूर्ण वर्षाचं काय आहे, त्याचे सगळे, त्याची जलसिंचनाची साधनं काय आहेत, त्याच्यानंतर काही पड क्षेत्र आहे का, अशा सगळ्या बाबी त्याच्यामध्ये नमूद असतात. आणि या सगळ्या त्याला म्हणतो आपण 7/12. आणि एखाद्या कोणत्याही सामान्य माणसाचा त्या गावातला एकूण धारण क्षेत्र किती आहे, समजा एक 4-5 गटांमध्ये किंवा 4-5 7/12मध्ये जी जमीन असेल तर ते सगळ्यांचं एकत्र गोषवारा हा खाते उतारा म्हणून असतो आणि खात्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे 7/12 आणि 8ला सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला सांगा की आता नवीन तुम्ही जे म्हटलं की 2 तारखेला त्याचं महसूल मंत्र्यांकडे सादरीकरण झालं आणि लवकर त्याचं त्याचा GRE झाला आहे, ऑफिशियल ते लोकांना उपलब्ध होईल. तर नेमका नवं स्वरूप काय आहे, नेमका बदल काय झाला आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या एकूण त्याच्या त्या आयुष्यामध्ये शेतकरी म्हणून या 7/12मुळे काय फरक पडणार आहे, सुलभीकरण नेमकं काय झालं? संगणकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आता 7/12 हा फक्त शासनाकडे आहे आणि तो शेतकऱ्यांकडे नसून शासनाच्याच वेगवेगळ्या विभागाला पाहिजे असं तो शासनाने तो पुरवला पाहिजे अशी एक संकल्पना आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांना हा 7/12 द्यावा, त्यासाठी लिंकेज करणं गरजेचं आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट ऑनलाईन पद्धतीने लिंक करणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक गावाला एक सेन्सस कोड असतो, जनगणना संकेतांक क्रमांक असतो, त्याप्रमाणे एक LGD कोड, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा एक कोड नंबर दिलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि त्या कोडचा लिंकिंग करण्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणून आता महसुली गावाच्या नावाच्या सोबत आपण तो संकेतांक क्रमांक सुद्धा 7/12वर छापला जाणार आहे. याशिवाय 7/12वर महाराष्ट्र शासनाचा लोगो आलेला आहे आणि 7/12वर ई-महाभूमी जो प्रकल्प आहे 7/12 संगणकीकरणाचा त्याचा एक वॉटरमार्क सुद्धा देखण्यात आलेला आहे. म्हणजे या 7/12ची अचूकता किंवा त्याचं वैशिष्ट्य असणार आहे. लोगो आहे, वॉटरमार्क आहे, संकेतांक क्रमांक आहे. याशिवाय 7/12 कोणत्या एककामध्ये लिहिलं आहे, त्याचं क्षेत्राचं एकक काय आहे ते सुद्धा आपण 7/12 आता घ्यायला सुरुवात केली. जुन्या 7/12मध्ये त्याचं एकक नमूद नव्हतं. सर्व 7/12 हेक्टर आरमध्ये असायचे. पहिल्यांदा एकर गुंठ्यामध्ये होते, नंतर दशमान पद्धती लागू झाल्यानंतर हेक्टर आरमध्ये झाले. मात्र तो हेक्टर आरचा आहे का एकर गुंठ्यातला आहे हे लिहिलेलं स्पष्टरित्या नव्हतं, म्हणून एक रकाना ॲड केला आणि त्याचं एकक समाविष्ट केलं. याशिवाय 7/12मध्ये काही जिरायत जमीन असते, काही बागायत जमीन असते, काही पोट खराब क्षेत्र असतं. म्हणजे जी जमीन ज्यावेळेस जमिनीचा इनिशियल सर्वे झाला त्यावेळेस त्या जमिनीचा मगदूर पाहून त्याची वर्गवारी केलेली असते त्यावेळेची. काही जमिनी जिरायत आहेत, काही बागायत आहेत, काही पोट खराब आहेत. जी जमीन लागवडीखाली नव्हती त्याला पोट खराब क्षेत्र म्हटलं जातं आणि या दोन्ही क्षेत्राची बेरीज करून आता 7/12वर दाखवली जाणार आहे. जुन्या 7/12मध्ये फक्त लागवडलायक क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र असे 2च रकाने होते, तर आता आपण एकूण क्षेत्र हा देखील रकाना समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता यासोबतच 7/12वर जो खाते क्रमांक शेतकऱ्याचा आहे तो खाते क्रमांक पहिला इतर हक्क रकान्यामध्ये लिहिला जायचा आणि कोणत्या खातेदाराचा कोणता खाते नंबर ह्या लवकर स्पष्ट समजत नव्हतं. 7/12 जर अनेक खात्यांचा असेल, अनेक खातेदार एका 7/12वर असतील तर ते कळत नव्हतं. मग आता आपण खातेदाराच्या नावासमोरच त्याचा खाते नंबर लिहायला सुरुवात केली. याशिवाय खाते नंबरच्या मध्ये डॉटेड लाईन एक टाकायची सुविधा केली. कुठं खातं ते संपलं आणि कुठून दुसरं खातं सुरू झालं हे स्पष्टरित्या समजावं म्हणून ते केलेलं आहे. याशिवाय 7/12मध्ये आणखी काही नवीन माहिती आपण देण्याचा या नवीन शासन निर्णयाने प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे या 7/12वर काही फेरफार प्रलंबित आहे का, प्रलंबित फेरफार तो प्रलंबित असेपर्यंत तिथं लाल अक्षरामध्ये तो फेरफार क्रमांक दिसणार आहे. म्हणजे फेरफार घेतला आहे परंतु अजून मंडळाधिकाऱ्याने सर्टिफाय केलेला नाही, तो पेंडिंग आहे. आणि याच्याशिवाय तो 7/12 किती तारखेपर्यंत अद्ययावत आहे, याच्यावर शेवटचा फेरफार नंबर काय झाला आहे
आणि त्याची तारीख काय आहे, म्हणजे फेरफारचा शेवटचा दिनांक आणि शेवटची तारीख ही दुखाला आपण त्याच्यावर द्यायला सुरुवात केलेली आहे. याच्याशिवाय 7/12वर यापूर्वी जे जे फेरफार झालेले आहेत ते फेरफार जे आपले जुने फेरफार आहेत ज्यांच्या एंट्री कमी झालेल्या आहेत, परंतु फेरफार नंबर असतो, कारण आपल्याला कोणता इतिहास मागचा काढायचा असेल तो ते फेरफार नंबर हे कशी कशी मुवमेंट झाली आणि कोणाची मालकी कशी हस्तांतरित झाली हे समजण्यासाठी त्याला जुने फेरफार क्रमांक असतात, त्याला एक स्वतंत्र रकाना आपण दिला आणि त्या रकान्यामध्ये जुने फेरफार क्रमांक म्हणून हे सगळे समाविष्ट करण्यात आले. हे असे प्रमुख बदल का ज्यामुळं 7/12 दिसायला सोपा, सुटसुटीत, वाचायला समजायला सोपा असा होणार आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला जे अत्यंत किचकट वाटत होतं तो आता समजायला सोपा होणार आहे अशा पद्धतीने. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 7/12 हा पूर्वीच्या तुलनेत आता अगदी सहजगत्या शेतकऱ्याला समजेल अशा स्वरूपात आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज 7/12चा नमुना आपल्याला जो बदललेला तो दाखवता येईल का? हां, दाखवता येईल आपल्याला. आपण बऱ्याच ठिकाणी मीडियामध्ये तो पब्लिश झालेला आहे आणि तर मी हा 7/12 मी माझ्या ह्याच्यावर ओपन केलेला आहे. हां, याच्यामध्ये हा शासनाचा लोगो आहे 7/12च्या वरती आला तो. त्याच्यानंतर हा वॉटरमार्क आहे ई महाभूमी. ई महाभूमी ही प्रकल्प व्यवस्थापन संस्था आहे. त्यांनी 7/12 संगणकीकरणाचं पूर्ण कामकाज केलं, डिजिटायझेशनचं कामकाज केलं. याशिवाय काय काय बदल झालेले ते इथं मार्क करून दाखवलेले आहेत. अत्यंत सुटसुटीत दिसायला हा 7/12 झालेला आहे. आणि आता 7/12चं वैशिष्ट्य असं आहे की आता ह्या डिजिटल सायन्स 7/12वर QR कोड असणार आहे आणि त्या QR कोडमुळं हा जर स्कॅन केला तर विदिन अ सेकंद आपल्याला तो 7/12ची कॉपी व्हेरीफाईड कॉपी दिसेल. म्हणजे 7/12मध्ये एखाद्या कोणी खाडाखोड केली, काही झेरॉक्स काढताना काहीतरी गफलत केली असेल तर तो लगेच आपल्याला स्पष्टतेत समजेल. हा 7/12 किती तारखेला डिजिटल स्वाक्षरीत झाला आणि किती तारखेला तुम्ही डाउनलोड केला आहे. डिजिटल स्वाक्षरीत झाल्यावर 7/12मध्ये काही बदल झाले का ते देखील इथं खाली याची जी फुटनोट आहे किंवा टिप आहे याच्यामध्ये छापलं जाणार आहे. 7/12च्या नमुना जो 12 आहे, 12मध्ये पिकांच्या नोंदी आहेत आणि पिकांच्या नोंदीवर सुद्धा ई महाभूमीचा वॉटरमार्क आहे. याशिवाय जर आता आपण 7/12 आणि शेतीचा आणि बिनशेती स्वतंत्र 7/12 ठेवण्याची पण आता निर्णय झालेला आहे. याचा उद्देश असा आहे का समजा यापूर्वीच्या काही 7/12मध्ये शेतीचा 7/12 आणि बिगरशेतीत 7/12 एकत्र लिहिले जात होते आणि त्यामुळं लोकांना समजत नव्हते. मग आता समजायला सोपं जावं म्हणून आपण शेतीचा 7/12 हा हेक्टर R चौरस मीटर युनिटमध्ये आहे आणि बिनशेती 7/12 हे R चौरस मीटरमध्ये आहे. त्याचं जे छोटे एकक आहे ते घेतलेलं आहे. जनरली शेतीचं 7/12 जर 2, 3, 4, 5 हेक्टरचं असेल तर त्याच्यामध्ये बेरशेती झाल्यानंतर रेखांकन मंजूर होतं, प्लॉट पडतात, रस्ते, खुल्या जागा किंवा सुविधा क्षेत्र असं होतं आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाचा जो प्लॉट नंबर पडला आहे तर त्याचं इंडिव्हिज्युअल क्षेत्र येतं आणि त्याचं एकक हे R चौरस मीटर किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा त्याच्यावर स्पष्टरित्या समजणार. म्हणजे तुम्ही आता सांगितल्यामध्ये प्रमुख बदल असा आहे की जो बिगरशेती आहे म्हणजे जो NA आहे तो R हेक्टर एकक आहे, सॉरी R चौरस मीटर एकक आहे आणि जो शेतीचा आहे त्याला हेक्टर आरचं एकक आहे. याच्यामुळे हा खरा तर एक मेजर बदल आहे. पूर्वीच्या पारंपरिक आणि आता नव्या याच्यामध्ये हा मेजर बदल आहे. खरं. मला राज्यामध्ये एकूण किती खातेदार असतील आणि किती 7/12 असतील असं काही आकडेवारी सांगता येईल? राज्यभरामध्ये 35 जिल्ह्यामध्ये 358 तालुके आणि त्या मुंबई शहर वगळता इथं सर्वत्र 7/12 आहे आणि या 35 जिल्ह्यामध्ये 2,53,00,000 7/12 आहेत आणि हे सर्व 100% 7/12 आता संगणकीकृत झालेले आहेत आणि जनतेला ऑनलाईन उपलब्ध आहेत. विना स्वाक्षरी 7/12 पाहण्यासाठी भोलेक या संकेतस्थळावर हे विना स्वाक्षरी 7/12 उपलब्ध आहेत. मात्र ते कोणत्याही कायदेशीर कामासाठी किंवा शासकीय कामासाठी चालत नाहीत, तो फक्त माहितीसाठी आहे. भोलेक.महाभूमी.go.in ह्या संकेतस्थळावर ही विना स्वाक्षरी 7/12 100% उपलब्ध आहेत आणि यापैकी आता 99% 7/12 डिजिटल स्वाक्षरी झालेले आहेत. साधारणतः 2,50,00,000 7/12 आपण डिजिटल स्वाक्षरित केलेले आहेत आणि ते डिजिटल 7/12.महाभूमी.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या 7/12साठी 15 रुपये नक्कल फी आहे. 15 रुपये ऑनलाईनला पेमेंट केलं तर आपल्याला डिजिटल स्वाक्षरी 7/12 डाउनलोड करता येतो आणि तो कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य समजला जातो. याच्यावर कोणत्याही तलाठ्याची किंवा कोणत्याही महसूल अधिकारी सही किंवा शिक्क्याची स्वतंत्र गरज नाही. हा डिजिटल सन 7/12 आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी कोणत्याही कार्यालयामध्ये स्वीकारला जातो. मला वाटतं सर महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण इतिहासामध्ये तुम्ही जे हे सांगताय महसूल विभागामध्ये आणि एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हे खूप क्रांतिकारी पाऊल आहे, क्रांतिकारी बदल आहे. कारण कोणत्या गावचा तलाठी हा शेतकऱ्यासाठी अगदी त्या गावच्या पाटलासाठी तलाठी हा फार महत्त्वाचा असतो कारण त्याच्या हाती सगळं असायचं. आता यातून एका अर्थानं तलाट्यापासून शेतकऱ्यांची सुटका
खरं तर हा जो काही प्रकल्प आहे हा पूर्णत्वाला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तलाठ्यापासूनची सुटका आहे ती होईल असं मला वाटतं. कारण गावोगावी तलाठ्याकडनं होणारी अडवणूक ही प्रत्येक शेतकऱ्याची डोकेदुखी असते. आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आता तलाठ्याकडे न जाता त्याला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मिळणार आहे, पण तो प्रत्यक्ष 100% तो कधी 100% त्याचं काम कधी पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात तो शेतकऱ्याला डिजिटल सातबारा कधीपासून उपलब्ध होईल. खरं आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तलाठी आणि मंडळाधिकारी यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते अबाधित राहणारच आहे. मात्र छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे सातबारा फक्त मिळवायचा आहे, सातबाराची प्रत काढायची आहे, किंवा मी अर्ज दिला आहे, माझ्या अर्जाचा फेरफार झाला का, माझे अर्जाची नोटीस काढली का, त्याच्यावर हरकत आली आहे का, फेरफार प्रमाणित झाला आहे का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजण्यासाठी सगळी ऑनलाईन प्रक्रिया आपण केलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेले 3-4 वर्ष राज्यातील सर्व तलाठी वर्ग म्हणजे तलाठी महासंघाचे सगळे पदाधिकारी असतील किंवा तलाठी संवर्ग असेल यांनी खूप कष्टप्रद काम केलेलं आहे. रात्रंदिवस कष्ट केले आणि त्यावेळेस हे डिजिटल स्वाक्षरीचं कामकाज केले. आता प्रत्येक सातबारा हा तलाठ्याने डिजिटल स्वाक्षरीत केलेला आहे आणि प्रत्येक फेरफार झाल्यानंतर जो बदल होणार आहे तो बदल सुद्धा तलाठी आणि मंडळाधिकारी डिजिटल स्वाक्षरीत करतायत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. आता देखील फेरफार घेणे, फेरफार प्रमाणित करणे ही प्रक्रिया तीच मंडळी करणार आहेत. मात्र छोटी गोष्ट आहे, सातबाराची फक्त नक्कल काढायची आहे. मग तलाठ्याकडे अनेक कामं आहे. जसं आता आपण पाहतोय गेले 5-6 महिने का कोविडच्या परिस्थितीमध्ये महसूल विभाग पूर्णतः या प्रक्रियेमध्ये आहे आणि मग तलाठी कार्यालयामध्ये जाणं आणि नक्कल मिळणं किंवा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, प्रत्यक्ष भेट घेण्याची गरज नाही. आणि हा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असताना आपण का आता परत कार्यालयामध्ये जायचं आहे, तर डिजिटल साईन हा सातबारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः दररोज 15,000 ते 20,000 डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि खाते उतारे पब्लिक डाउनलोड करून घेत आहे. साधारणपणे 100% काम हे तुम्ही आता म्हटलं 2,53,00,000 पैकी जवळजवळ 2,50,00,000 पूर्ण झालेले आहेत डिजिटल स्वाक्षरी. तर साधारणपणे किती दिवस लागतील अजून 100% काम पूर्ण व्हायला? हां, आता ते साधारणतः 3-3.25 लाख सातबारा अजून डिजिटल स्वाक्षरी होणं बाकी आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. सातबारामध्ये काहीतरी त्रुटी आहेत आणि ती त्रुटी पूर्ण करण्याचं कामकाज तालुक्यातील तहसीलदार स्तरावर सुरू आहे. ही त्रुटी पूर्ण झाल्यानंतरच डिजिटल स्वाक्षरीत होतील, त्यामुळे थोडासा त्याला वेळ लागू शकतो. ही प्रक्रिया आहे थोडी किचकट आहे. एखादं अपील सुरू आहे, एखादी सुनावणी सुरू आहे, त्याची बाजू ऐकून घेऊन जुन्या अभिलेख बसून तिच्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे सातबारा अचूक आहे का नाही प्रत्येक सामान्य माणसाने जाणून घेतलं पाहिजे. आपला सातबारा बुलेटला वेळा स्वाक्षरीत उपलब्ध आहे, तो पाहावा, तो अचूक आहे का नाही. समजा चुकीचा असेल तर काय करावं लागेल याची पण प्रक्रिया आहे. का ऑनलाईनला आपला सातबारा जर थोडीफार चूक असेल तर तो सातबारा दुरुस्त करण्यासाठी ई हक्क नावाची एक प्रणाली आहे. तिथं आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये ऑनलाईन अर्ज करता येतात. आणि जर जुन्या सातबारावर माझ्या नावामध्ये शहाजी होतं, आता शिवाजी झालेलं आहे, किंवा छोटीफाट ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, माझं क्षेत्र 10 होतं, चुकून ते 10 हेक्टर झाले किंवा उलट्या अर्थाने 10 चौरस मीटर झाले, अशी काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. आणि जे काही डॉक्युमेंट आहे, समजा जुना सातबारा तुमच्याकडे आहे तर जुना सातबारा स्कॅन करून मोबाईलने अपलोड केला तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो. आणि हा अर्ज प्रक्रियेमध्ये आला का तलाठी स्तरावर त्याची दुरुस्तीची प्रक्रिया घेऊन तहसीलदार यांची कलम 155 खाली मान्यता घेतली जाते, आदेश केले जातात. आता यापुढची दुरुस्ती ही तहसीलदारांच्या आदेशानेच होते. त्यामुळे थोडासा जरी वेळ लागला तर ते काम अचूक करणं गरजेचं आहे. कारण जर सातबारा अचूक झाला नाही, त्याच्यात काही त्रुटी राहिल्या तर मग ते दुरुस्त करणं सामान्य माणसाला खूप हेलपाट्याचे किंवा खेटे घालण्याचं काम होणार आहे. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे येत्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि आता मी जसं म्हणलं का 99% सातबारा आता डिजिटल स्वाक्षरी आहेत, 100% सातबारा डिजिटल स्वाक्षरी होतील. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला किमान सातबारा मिळण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज लागणार नाही. तो इथंच तुम्ही म्हटलं तसं नव्या प्रणालीमध्ये या मंडलाधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील यांचं या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आत्ताही आहे. मात्र प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मला सातबारा हवा आहे, त्यासाठी तलाट्याला शोधायचं. हा जो छोट्या छोट्या कामासाठी तलाठी सापडत नाही तलाट्याकडं, किंवा अनेक गावांचा चार त्यांच्याकडे असतो, त्यांच्याकडेही लोड असतो. तर यातून या प्रणालीमुळं शेतकऱ्यांना अधिकाधिक काम सोपं झालेलं आहे, हे तर निश्चितपणे आहे. मला सांगा की या सगळ्या प्रोसेसमध्ये हा जो सगळा एकूण प्रकल्प गेली 4 वर्ष सुरू होता, तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला PM ऑफिसचाही याचा फॉलोअप होत होता आणि तुम्हाला रिव्ह्यू द्यावा लागत होता. नेमका त्यांचा रोल काय होता, केंद्र सरकारचा किंवा PM ऑफिसचा? केंद्र शासनाने जमीन हा जरी विषय राज्य शासनाचा असला तरी कोणत्याही उद्योगाच्या उभारणीसाठी किंवा कोणताही परकीय गुंतवणूक येण्यासाठी जमिनीची गरज असते. कोणताही मोठा प्रोजेक्ट यायचा असेल तर त्याला, किंवा इज ऑफ डुईंग बिझनेस आपण म्हणतो, व्यवसाय सुगमतेसाठी जमीन आणि त्या जमिनीच्या जे अभिलेख आहेत ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचे हस्तांतर ऑनलाईन पद्धतीने होणं गरजेचं आहे.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये केंद्र शासनाने काही निधी देऊ केला, 50% केंद्र शासन, 50% राज्य शासन अशांच्या मिळून हा प्रोजेक्ट 7/12 संगणकीकरणाचा सुरू झाला होता. आणि त्यांचं अर्धतास हे होतं आणि पूर्ण देशातल्या सर्व राज्यांनी संगणकीकरण पूर्ण करावं आणि ऑनलाईन अवेलेबल जतन करायचे किंवा जनतेला उपलब्ध करून ठेवावेत असे निर्देश होते. हा त्यांचा रोल होता. आणि काही मोजक्या राज्यांमध्ये म्हणजे सर्वच राज्यांनी संगणकीकरण केलेलं आहे अधिकार अभिलेखांचं. मात्र काही मोजकी राज्य आहेत का तिथे डिजिटल स्वाक्षरित डेटाबेस उपलब्ध आहे किंवा डिजिटल स्वाक्षरित डॉक्युमेंट डिलिव्हर केले जातात. अशी काही मोजकी राज्य आहेत, त्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. आणि आपण 99% जनतेला आता डिजिटल स्वाक्षरी 7/12 देतो आहे. आणि 1 ऑगस्ट यावर्षी महसूल दिनापासून महसूल मंत्र्यांच्या हस्ते आपण डिजिटल स्वाक्षरी खातेउतारा देखील उपलब्ध करून दिला आहे. राज्यभरामध्ये 7/12 जरी 2,53,00,000 असले तर खातेदार 4.5 ते 5.5 कोटी आहेत. खातेदारांची संख्या खूप मोठी आहे. आणि या प्रत्येक खातेदार सुद्धा म्हणजे खातेउतारा सुद्धा लागतो 7/12 सोबत. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये ते होल्डिंग म्हणतात तिकडे. आणि ह्या खाते उताराशिवाय त्यांच्याकडे पीक कर्ज किंवा पीक विम्यासाठी ह्या अडचणी येतात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे 100% तर आपण केलंच आहे. शिवाय आता वेगवेगळ्या विभागांना 7/12 आपण लिंक करून दिलेला आहे. यावर्षीची पीक विमा योजना जी आहे, पंतप्रधान फसल विमा योजना, त्याला डिजिटल 7/12चं लिंकिंग केलं आणि साधारणतः 1 कोटी जनतेने आपले 7/12 ऑनलाईन पद्धतीने फेच करून त्याचे पीक विम्याचे अर्ज भरले. ही एक मोठी क्रांती आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्ये जून-जुलैमध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 1 कोटी 7/12 आणि खाते उताराचं या योजनेसाठी लाभ झाला. आता कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आपण या 7/12च्या माध्यमातून लिंक करतो आहे. इव्हन आता पुढचा पण काही प्रयत्न आहेत का, सॉईल हेल्थ कार्ड जसं आहे, जमीन आरोग्य पत्रिका 7/12शी लिंक करता येईल का, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा लिंक करता येतील असा प्रयत्न आहे. आता एक चांगला डेटाबेस तयार झालेला आहे आणि तो शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसाठी निश्चितपणे वापरता येईल. सर मला सांगा, अशा प्रकारचा हा संपूर्ण संगणक प्रणाली, संगणकीकरण, एकूण ई-भूमी 7/12 हा सगळा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प आपण आता 100% जात आहोत. असं करणारं महाराष्ट्र राज्याच्या आधी असं कुठलं राज्य आहे की ज्यांनी हे पूर्ण केलेलं आहे? नाही, 2-3 राज्यामध्ये आहे. प्रत्येक राज्याची थोडीफार स्ट्रॅटेजी वेगळी असते. काही राज्यांमध्ये म्हणजे लाईव्ह डेटाबेसवर काम केलं जात नाही, तर थोडं लॅग असतो. म्हणजे 8 दिवसांनी अपडेट होणार, 4 दिवसांनी अपडेट होणार. आपलं असं एकमेव राज्य आहे की थेट ग्राम पातळीपासून राज्य पातळीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कामकाज होतं. तलाठी डाटा कार्डच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून गावात बसून फेरफार घेतो आणि तो फेरफार सर्टिफाय झाला का त्या क्षणाला 7/12 मधून जनतेला उपलब्ध होतो. त्या क्षणाला म्हणजे त्याचा टाईम लॅग 0 आहे. किंवा आता तुम्ही दस्त केला, दस्ताचं सुद्धा लिंकेज आहे आपल्याकडे. 7/12वर नाव असल्याशिवाय आता दस्त करता येत नाही. पहिले 7/12वर नाव आहे, 7/12तून नाव फेच करून घेणार, त्याच्यावरून दस्त नोंदणी करणार आणि दस्त नोंदणी झाली का परत 7/12ला म्हणजे तलाठ्याकडे ही माहिती पाठवली जाते आणि त्याचा ऑनलाईन पद्धतीने फेरफार होतो. फेरफार सर्टिफिकेट झाल्यानंतर ऑनलाईन 7/12 तयार होतो आणि तो 7/12 तुमच्या मोबाईलवर क्षणामध्ये अपडेटेड फॉर्मॅटमध्ये दिसतो. याच्यामध्ये सर मला तुमच्याशी बोलताना जाणवलेला आणखी एक प्रश्न असेल की बऱ्याच वेळा एकाच जमिनीच्या अनेक वेळा खरेदी होतात किंवा शहरी भागात विशेषतः एकाच प्लॉटच्या अनेक खरेदी केल्या जातात. या सगळ्या प्रणालीमुळे त्याला काही पायबंद बसू शकेल का? निश्चितच बसलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपण साधारणतः 97 लाख फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेतले आणि त्यातले 10.5 लाख ऑनलाईन दस्तांची फेरफार आहे. म्हणजे 10.5 लाख ऑनलाईन डॉक्युमेंट झाले. खरेदी विक्री असतील, गहाणखतं असतील, बक्षीसपत्र असतील, मृत्यूपत्र असतील, ह्या डॉक्युमेंटच्या आधारे. आता आपल्याकडे सिस्टीम अशी आहे का 7/12तून डेटाबेस घेतल्याशिवाय दस्त नोंदणी होत नाही आणि तो 7/12 परत पाठवल्यानंतर तो फेरफार होऊ नये का नाही होऊ, तर तेवढं क्षेत्र कमी केलं जातं. आणि समजा माझ्याकडे जमीन आहे 1 हेक्टर आणि मी आज तुम्हाला 50,000 जमीन विकलेली आहे, परंतु माझ्या मनात उद्या आलं मी परत 1 हेक्टर दुसऱ्याला विकायला लागलो, तसं विकता येत नाही. कारण एकदा दस्त झाल्यानंतर मला फक्त 50,000ची माझी शिल्लक राहिली, तेवढीच जमीन विकता येते. अशी हे लिंकेजची ताकद आहे. त्यामुळे हे फ्रॉड 100% थांबलेले आहेत. आणि दस्त नोंदणी करताना सुद्धा आपण आधार व्हेरिफिकेशन सुरू केलेलं आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया 100% ऑनलाईन आहे. म्हणजे दस्त नोंदणीची प्रक्रिया सुद्धा एक आदर्शवत प्रक्रिया आहे. पूर्ण देशभरामध्ये आपली जी दस्त नोंदणीची प्रक्रिया आहे ती आदर्शवत आहे. अनेक राज्यांनी ती स्वीकारली आणि आता ती आपण 7/12शी लिंक केलेली आहे. त्यामुळं याची ताकद एक वेगळीच निर्माण झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये हे फ्रॉड्स आहेत हे 100% थांबले जातील आणि किंवा आता थांबलेलेच आहेत. 4 वर्ष झालं आपण ऑनलाईन पद्धतीने फेरफार घेतोय आणि ही सगळी प्रक्रिया म्हणजे दस्त नोंदणी असू द्या किंवा 7/12 संगणकीकरण असू द्या, डिजिटल 7/12 असू द्या, ही सगळी सिस्टीम आपले पुण्यातलं जे केंद्र आहे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC या सेंटर्स मार्फत विकसित केलं जातं. म्हणजे शासनाचीच एक संस्था आणि शासनासाठीच हे काम करते आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ही प्रणाली विकसित केलेली आहे आणि आता तिचे प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला
उपलब्ध झालेले आहेत आणि आता आपण घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतो, डिजिटल स्वाक्षरी सातबारा डाउनलोड करू शकतो, खातेपत्र डाउनलोड करू शकतो. आपण बँकांना सुद्धा सातबारा लिंक करून दिले. पीक कर्जासाठी आता सातबारा त्यांनी शेतकऱ्याकडे मागायची गरज नाही. आपल्याकडे बँकांना सुद्धा सातबारा लिंक करून दिले. 21-22 बँकांनी आपल्याशी करार केले आणि आपण त्याची नक्कल फी त्यांच्याकडून घेतो. 15 रुपये नक्कल फी घेतली जाते, त्यासाठी आपण त्यांच्याशी करार केला. ज्या बँका ह्याला ॲग्री आहेत त्यांना आपण सातबारा लिंक करून दिला, तो ऑनलाईन सातबारा फेच करतो. आणि अशा कोणत्या बँका सर की ज्यांनी आता करार केलेला आहे? कारण ही खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सांगितली. कारण नॅशनलाइज बँका असतील, कोऑपरेटिव्ह असतील, लिंकअप असेल तर शेतकऱ्याचं बरंचसं काम परस्पर कमी होतं. हे अशा किती बँका असतील साधारणपणे? 22 बँकांनी आतापर्यंत आपल्याशी करार केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण विचार केला तर सगळ्यात मोठ्या ज्या बँका आहेत त्यांनी सुद्धा करार केले. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, विदर्भ आणि कोकण ग्रामीण बँक आहे. त्यानंतर 7-8 DCC बँका आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती, सातारा जिल्हा मध्यवर्ती, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर या DCC बँका आहेत. काही खाजगी बँकांनी सुद्धा केले आहेत. HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, IDBI बँक आहे, सातारा जनता बँक आहे. या बँकांनी करार केलेत आणि हे वापर सुरू केलेला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज करताना साधारणतः 4-4.5 लाख डॉक्युमेंट त्यांनी ऑनलाईन आमच्याकडून फेच केले आणि त्याच्या आधारित पीक कर्जाचं वितरण केलं. पुढच्या काळामध्ये आणखी बँका येतील. स्टेट लेवल बँकर्स कमिटी आहे, त्याची लीड बँक आपली बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये स्टेट लेवल बँकर्स कमिटीमध्ये हा निर्णय झाला आणि राज्याचे मुख्य सचिव यांनी निर्देश दिले का हे 31 मेपर्यंत पूर्ण सगळ्या बँकांनी करार करावेत आणि ऑनलाईन सातबारा फेच करावा. परंतु कोविडच्या परिस्थितीमुळे हे पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु आता जसं जसं ही कोविडची सिच्युएशन कमी होईल तसे ह्या बँका पुढे येऊन उर्वरित बँका देखील करार करतील आणि 100% बँकांना देखील ऑनलाईन सातबारा डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. खूप जगताप सर, खूप धन्यवाद. खरं तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असं ऐतिहासिक काम जगताप सरांच्या मार्गदर्शनाखाली, जगताप सरांच्या अथक परिश्रमामुळं गेली 4 वर्ष आम्ही पाहतोय, गेली 4 वर्ष त्यांनी अथकपणे अगदी चिकाटीनं हे काम पूर्ण केलं. खरं तर हे खूप किचकट काम होतं. गेली 7-8 वर्षापासून हे काम सुरू झालेलं होतं, पण अनेकांनी त्याला खीळ घालायचा प्रयत्न केला. पण जगताप सरांसारख्या खूप चांगल्या अधिकाऱ्यांनी, अशा अनेक काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खूप मनापासून काम केल्यामुळं हे खरोखर महसूल विभागातलं खरंच ऐतिहासिक असं काम मार्गी लागलेलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण काम जगताप साहेबांच्या परिश्रमानं मार्गी लागले. मी खरंच त्यांना मनापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आजच्या भागामध्ये इथंच थांबतो. आपण पाहत राहा सरकारला विशेष धन्यवाद.